Hello विद्यार्थ्यांनो, क्वेश्चन बेस्ड ऑन स्क्वेअर इन टेक्स्टबुक 2.1 क्वेश्चन नंबर 6. त्याला 2 मार्क्स. फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ स्क्वेअर हुज डायगोनल इज 3 सेंटीमीटर. नेहमीप्रमाणे आपण पहिलं काय लिहिणार बरं सांगा बरं. पहिलं गिवन लिहिणार बरोबर. कोण म्हणाल बरं. गिवन आहे डायगोनल of square is 10 centimeter. To find side, second perimeter. दोन काढायचे काय हरकत नाही. नेहमीप्रमाणे आपल्याला जे देतात ते पहिले आपण आपल्या हातात घेतलं पाहिजे. काय दिलेलं आहे बरं. त्याला गिवन म्हणतात. ठीक आहे, गिवन लिहूया सोल्युशन मध्ये. डायगोनल ऑफ स्क्वेअर इज 10 सेंटीमीटर. गिवन. चला घेतला हातात. यावरून सगळं करायचं आहे. बघा ना. फाइंड द साइड. अरे बापरे, हा डायगोनल दिलेला आहे. मग डायगोनलचा पहिला फॉर्म्युला लिहूया बरोबर ना. मग काय लिहिणार. डायगोनल ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइड इंटू √2. चला, इथे डायगोनल आणि साइड हे दोन अननोन आहेत. यापैकी एकाचं नक्कीच किंमत दिली असेल. इथे तर डायगोनलची दिले. मग इकडे लिहूया 10 इज इक्वल टू साइड इंटू √2. साइड म्हणताय √2 ला तिकडे जा. तो म्हणतो थांबा मला माझे कपडे बदलू दे. कपडे म्हणजे आता त्यांनी मल्टिप्लायचे घातलेले आहेत, ते डिवायडेशनचं करावं लागेल. म्हणजे तो इकडे आला तर याचं साइन बदल. तर तो असा होईल 10√2 इज इक्वल टू साइड. आत्ता खरे महत्वाचं ही साइडच जर तुम्हाला व्यवस्थित काढता नाही तर पेरिमीटर कसं काढा. तर याची तुम्हाला एक तर डायरेक्ट आयडिया देतो. पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की 10√2 याचं रॅशनलाइज करायचंय. मागच्या वर्षी अरे तुम्ही म्हणाल सर आम्हाला 1 वर्षाने म्हातारे झालो, कसलं लक्षात राहील सांगा व्यवस्थित. बरं बघ, 10√2 √2 आहे ना इथे. मग या √2 ने याला मल्टिप्लाय करायचं आणि याला पण करायचं. मग हा √2 चा √2 स्क्वेअर झाला. म्हणजे इथे काय येणार तर 10√2/2. तुम्ही डायरेक्टली लिहायला शिका. हे बघा, हा रूट आहे ना वर टाका, इथे 2 घ्या. इथे 10√2/2 is equal to side. Therefore side √2 sorry but 10√2/2 2 1 जा 2 5. मग साइड काय आली. Therefore side is equal to 5√2 सेंटीमीटर. एका मार्काच्या उत्तराकडे. आता आपल्याला इकडे करावं लागेल. हे रफ करूया. आता पेरिमीटर. मग इथे लिहूया पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. फॉर्म्युला साइड इंटू 4. साइड किती आली बघा 5√2 इंटू 4. 5 4 जा 20 √2 सेंटीमीटर. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर झालो हे सेकंड आन्सर. ठीक आहे. आता मात्र आपण डायगोनल वरचे सर्व क्वेश्चन केलेले आहेत. हेच क्वेश्चन पुन्हा पुन्हा करा तुम्ही.
त्यामुळे तुम्हाला हे सर्व प्रश्न येतील. चला, बेस्ट ऑफ लक.